नमस्कार मित्रांनो, मी लहान असताना माझे आई वडील वारले. त्यानंतर माझा सांभाळ माझ्या काकाने केला आणि त्यानेच मला लहानाची मोठी केली. एकदा मी तोंड पाडून माझ्या खोलीत बसले होते. मी खूप नाराज होते. तेवढ्यात माझे काका माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, "अरे कुसुम, तू कशाला एवढ्या लहान लहान गोष्टीवर नाराज होतेस? लग्नच तर करायचं आहे. एवढी मोठी गोष्ट थोडीच आहे. चल आता या गोळ्या खा आणि मग बघ कसं लवकरच तुझं लग्न होतंय." हे ऐकल्यावर मी त्यांच्याकडे बघितलं आणि विचार केला की या निळ्या पिवळ्या गोळ्यांचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध? माझ्या काकांनी मला उठवून बसवलं आणि म्हणाले, "एवढा विचार करायला काय झालं? मी तुझा बाप आहे. मी जे काही करीन ते तुझ्या भल्यासाठीच करीन आणि या गोळ्या पण तुझ्या लग्नासाठीच आहेत." त्याचं ते सगळं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं. माझ्या त्यांच्यासमोर काही चालत नव्हतं. त्यामुळे मग मी त्या गोळ्या गपगुमान खाल्ल्या. माझ्या नशिबात काय लिहिलं होतं काय माहीत, कारण 36 वर्षाची झाली असताना देखील मी अजून माझ्या वडिलांच्या दारातच पडले होते. माझ्या वयाच्या सगळ्या मुली आता 4-4 मुलांच्या आई बनल्या होत्या. आतापर्यंत माझ्या घरी माझ्यासाठी बरीच स्थळं आली होती, पण सगळ्यांनी नकार दिला होता. मी कधी आरशात माझा चेहरा बघायचे, तर कधी थोडे पांढरे होत असलेले केस बघायचे. मी जेव्हा जेव्हा लग्नाबद्दल काकाला बोलायचे, तेव्हा तेव्हा ते मला त्या गोळ्या खायला द्यायच्या आणि म्हणायचा, "आता बघ लवकरच तुझं लग्न होईल." मला कधी कधी असं वाटायचं की वाढत्या वयाबरोबर काकांची बुद्धी पण कमी होऊ लागली आहे. गोळ्या खाऊन कधी कुणाचं लग्न होत असतं का? असं करत करत आणि एकतच 5 वर्षे गेली होती. मग एक दिवस माझ्यासाठी शहरातल्या एका मोठ्या वकिलाचं स्थळ आलं. त्याची बायको वारली होती. मी माझ्या काकांना सांगून टाकलं की मला या स्थळात काही अडचण नाही. तुम्ही माझ्यासाठी हे स्थळ पक्क करा. पण त्यांनी मला सांगितलं की मी तुझं लग्न आधीच लग्न झालेल्या पुरुषाशी कधीच करणार नाही. त्यांचं ते बोलणं ऐकून मला फार राग आला होता. आता मी काही 16-17 वर्षाची मुलगी नव्हते. माझ्यासाठी चांगली चांगली स्थळं येतील, त्यांच्या या हट्टामुळेच माझं आयुष्य वाया चाललं होतं. मी नाराज झाले आणि माझ्या खोलीत निघून आले. काही वेळानंतर काका आले आणि त्यांनी जोरजोरात दरवाजा वाजवला. नाईलाजाने मला दरवाजा खोलावा लागला. ते आत आले आणि माझी समजूत काढत म्हणाले, "हे बघ कुसुम, तू उगाच घाई करू नकोस. तुझ्या नशिबात खूप चांगला मुलगा लिहिला आहे." मी रागात त्यांना म्हणाले, "तो चांगला मुलगा कधी येणार? मी म्हातारी झाल्यावर?" मग नेहमीप्रमाणे त्यांनी मला त्या गोळ्या दिल्या आणि म्हणाले, "या गोळ्या खा आणि मग बघ तुला कसा छान मुलगा मिळतोय ते." मी म्हणाले, "आता मला या गोळ्या नाही खायच्या. एवढी वर्षे मी जेव्हा जेव्हा लग्नाबद्दल तुम्हाला बोलले, तेव्हा तेव्हा तुम्ही मला या गोळ्या देऊन गप्प केलंत." ते म्हणाले, "या जादूच्या गोळ्या या तुझं नशीब बदलतील." मी रागात त्यांच्याकडे बघितलं, कारण त्या गोळ्यांची अजूनपर्यंत जादू काही चालली नव्हती आणि माझं काही लग्न झालं नव्हतं. प्रत्येक वेळी प्रत्येक स्थळाकडून मला नकारच मिळायचा. कधी कधी तर माझे काका स्थळ नाकारायचे. त्यांनी मला गोळ्या खायला दिल्यापासून मला आश्चर्य वाटायचं. त्यावर ते म्हणायचे की या गोळ्यांनी तुझी सुंदरता वाढेल. हे ऐकून मी खुश व्हायचे आणि दुधासोबत त्या गोळ्या खाऊन लगेच झोपी जायचे. पण 5 वर्षानंतर देखील माझं काही नशीब उजळलं नाही आणि कुणी दारात वरात पण घेऊन आलं नाही. माझं वय आता 36 झालं होतं आणि एवढ्या वयात मुलीसाठी स्थळं येणं खूपच अवघड असतं. मी माझ्या काकांना सांगून टाकलं की जर माझे लग्न नाही झालं तर मी जीव देईन. माझं बोलणं ऐकून काकाने मला पुन्हा त्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं की यावेळी तुझं नक्की लग्न होईल. दुसऱ्या दिवशी एक स्थळ आमच्या घरी आलं. मुलाची बहीण स्थळ घेऊन आली होती. तिने पहिल्या नजरेतच मला पसंत केलं. हे बघून मला आश्चर्य वाटलं. वाढत्या वयाबरोबर माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या होत्या. मला वाटलं की तिचा भाऊ बहुतेक माझ्यापेक्षा मोठा असेल किंवा मग त्याचं आधीच लग्न झालं असेल, म्हणूनच त्यांनी मला पसंत केलं असेल. पण मुलाचा फोटो बघताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो तर वयाने माझ्यापेक्षा देखील लहान आणि दिसायला पण छान होता. मी सारखा तो फोटो बघत होते आणि मग ते लोक निघून गेल्यावर मी काकांना विचारलं, तर ते हसत म्हणाले, "तुझे नशीब पालटले आणि आता तरी तुझं टेन्शन संपलं ना?" त्यांनी असे म्हणताच मी आनंदाने नाचू लागले. काकांच्या त्या गोळ्या कामी आल्या होत्या. काकांनी एका महिन्यातच माझ्या लग्नाची तारीख ठरवली. घाई गडबडीत लग्न उरकून मी सासरी नांदायला आले. लग्नाच्या लाल ड्रेसमध्ये मी मनात बरीचशी स्वप्न घेऊन आले होती, जी मी इतक्या वर्षात बघितली होती.
मी सारखी सारखी आरशात बघत होते की मी जास्त वयाची तर वाटत नव्हते ना, नाहीतर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी नवऱ्याच्या मनातून उतरायचे, नाहीतर तो मला म्हातारी समजायचा. विचार करत होते तेवढ्यात दरवाजात चाहूल आली. तशी मी पटकन पदराने चेहरा झाकून बेडवर बसले. माझा नवरा माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने माझ्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला नाही की माझ्याशी काही बोलला नाही. मला थोडी भीती वाटत होती की तो माझ्याहून वयाने थोडा लहान होता आणि दिसायला पण छान होता. मला एक भीती वाटत होती की त्याच्या घरच्यांनी जबरदस्ती तर त्याचं लग्न माझ्याशी लावलं नाही ना. खरं तर लग्नाआधी माझी आणि माझ्या नवऱ्याची कधीच भेट झाली नव्हती. आम्ही दोघांनी एकमेकांना फक्त फोटोत बघितलं होतं. बराच वेळ झाला तो काहीच बोलला नाही. म्हणून मग शेवटी मीच माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. आतापर्यंत माझा सगळा उल्हास थंड पडला होता. मला जाणीव झाली की त्याचं माझ्याशी लग्न बळजबरीने झालं होतं. मी पटकन राहुलचा हात पकडला आणि त्याला सांगितले की मी आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक राहीन, त्याची कायम सेवा करीन. फक्त मला एक संधी द्यावी. माझं बोलणं ऐकून राहुल हसत म्हणाला, तुला संधी द्यायची काय गरज आहे? तू तर अगोदरच एक अनुभवी बाई आहेस. हे ऐकून मला लाज वाटली. मला वाटलं मी त्याच्यासोबत मोठी असल्यामुळे तो असं बोलत असेल, पण त्या मागचं कारण थोडं वेगळंच होतं. त्याने त्याचा मोबाईल काढला आणि त्यावर काहीतरी चालू करून त्याने तो फोन मला दाखवला. त्या मोबाईल मधलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याच्या मोबाईल मध्ये दुसरी तिसरी कुणी नसून मीच होते. पण माझा असला फोटो त्याला कुणी पाठवला असेल. मला रडू आलं. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं की हे काय आहे? त्यावर तो म्हणाला, हे तर तू मला सांगायचं की हा तुझा फोटो कसा काय आला? तू स्वतः बघ, तुझा हा असला फोटो सगळं काही सांगतोय की तो रागात म्हणाला, जर का लग्नाआधी मी तुझा हा फोटो बघितला असता तर मी तुझ्याशी कधीच लग्न केलं नसतं. मला वाटलं होतं की तू एक कुमारिका आणि साधीसुधी मुलगी आहेस. पण मला माहिती नव्हतं की लग्नाच्या पहिल्या रात्री मला तुझा असला फोटो बघायला मिळेल. तुझा मोबाईल मधला हा फोटो बघून आता मला कळून चुकलं की तू कसली बाई आहेस. ते मी शांत बसून त्याचं ऐकून घेत होते. मनात तर येत होतं की त्याला उत्तर द्यावं, पण मला काही सुचत नव्हतं. मला तर हेच कळत नव्हतं की माझा हा असला फोटो माझ्या नवऱ्याकडे कुठून आणि कसा आला. पण काही केलं तरी आता सगळं संपलं होतं. कारण माझा तो फोटो बघितल्यावर राहुल मला त्याच्या आयुष्यात घेणारच नव्हता. हा विचार करूनच मला मेल्याहून वाईट वाटत होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री सगळं संपलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण माझा नवरा म्हणत होता की तू चांगल्या चालीरीतीची नाहीस. माहित नाही तू किती जणांसोबत. त्यांचं ते बोलणं ऐकण्याआधीच माझ्या कानावर हात ठेवले. मी अडखळत त्याला सांगायचा प्रयत्न करत होते की तो फोटो माझा नाही आणि मला याबद्दल काहीही माहिती नाही. पण तो माझ्याकडे तिरस्काराने बघत म्हणाला, तू खूप धीट आहेस आणि खोटं तर किती बोलतेस. नीट बघ, ही तुझीच खोली आहे आणि हा तुझाच बेड आहे. मी बघितलं तर खरंच ती माझीच खोली होती आणि भिंतीचा रंग देखील तोच होता. मला काही केलं समजत नव्हते की माझा तो फोटो कोणी आणि कधी काढला होता. पण राहुल काही केले ऐकायला तयार नव्हता. एकतर मोठ्या मुश्किलीने माझं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. राहुलने मला सांगितलं होतं की एक रात्र तू इथे काढू शकतेस, पण दुसऱ्या दिवशी पासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. मला माझ्या काकाच्या घरी जायचं नव्हतं. मी राहुलच्या पाया पडत त्याला हात जोडत म्हणाले, हा फोटो माझा नाही. मी कधीही असला फोटो काढला नाही आणि मी काही वाईट चालीरीतीची स्त्री नाही. मी तर चांगल्या मनाने तुमच्यासोबत लग्न केले आणि संपूर्ण आयुष्य तुमच्याशी इमानदारीने संसार करीन. पण त्याच्यावर माझ्या कुठल्याच बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलची मोठी बहीण खोलीत आली तेव्हा मी तिला सगळं काही सांगून टाकलं. तिने राहुलला सांगितलं की घाई गडबडीत तू काही निर्णय घेऊ नकोस. या मागची सत्यता शोधून काढली पाहिजे. उगाच रागात येऊन तू एका निरपराधावर अन्याय करू नकोस. त्यानंतर ती मला म्हणाली की
हे कसं शक्य आहे की कुणीतरी तुझा असा फोटो काढला आणि तुला माहीतच नाही? तू काय झोपेच्या गोळ्या घेतेस का? मी ताईला सांगितले की असं काही नाही, पण मी जेव्हा काकांनी दिलेल्या गोळ्या खाते तेव्हा मला गाढ झोप लागते. हे ऐकताच तिने आश्चर्याने विचारले की तुझे काका तुला कुठल्या गोळ्या देतात? मी त्यांना सांगून टाकले की माझे काका माझ्या लग्नासाठी मला गोळ्या खायला देत होते. हे ऐकताच ते दोघे बहीण भाऊ आश्चर्यचकित झाले. राहुल म्हणाला की जर हा फोटो तू स्वतः काढून घेतला नाहीस तर मग आपण माहिती काढूया की तो कुणी काढलाय. राहुलने पहिल्यांदा ही माहिती काढली की तो फोटो कुठून आला आहे. त्यावेळी त्याला समजले की तो फोटो तर माझ्या काकांकडून आला होता. त्या फोटोत मीच माझ्या खोलीत बेडवर होते आणि माझ्यासोबत अजून एक कोणीतरी पुरुष होता, पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्या फोटोत ज्या अवस्थेत मी बेडवर होते ते बघून मला चक्कर यायला लागली. जेव्हा राहुलला हे समजलं की तो फोटो माझ्या काकांनी त्याला पाठवला आहे, तेव्हा त्याने लगेच त्यांना बोलावून घेतलं आणि ते आल्यावर राहुल त्यांना म्हणाला, मी त्या माणसाला अजिबात सोडणार नाही, त्यामुळे तुम्हीच काय खरं आहे ते मला सांगा. माझा काका माझ्याकडे बघत म्हणाला, मला कुसुमचं लग्नच होऊ द्यायचं नव्हतं. माझ्या एकुलत्या एक मुलाला मी खूप लाडाने मोठा केला होता की तो माझ्या म्हातारपणी माझा सांभाळ करेन, पण तो मला सोडून गेला. मला आता या वयात एकटं राहायचं नव्हतं, त्यामुळे मग मी ठरवलं की हिचं लग्न कधीच होऊ द्यायचं नाही. पण मग एकदा लग्नच होत नाही म्हणून तिने मला आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे मग मी नाईलाजाने तिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. हे लग्न मी यासाठी लावून दिलं कारण तिला माझ्यावर संशय येऊ नये की मी तिच्या लग्नाच्या विरोधात आहे. म्हणून मग मी हा फोटो काढला आणि तुला पाठवला. त्या फोटो तिच्यासोबत दुसरं तिसरं कुणी नसून मीच आहे. कुसुम त्या गोळ्या खाऊन झोपायची ज्या मी तिला लग्नाच्या नावावर द्यायचो. मला माहिती होतं की तिचा असला फोटो बघितल्यावर तू तिला लगेच सोडून देशील, पण रात्रभर वाट बघून जेव्हा कुसुम घरी आली नाही तेव्हा मी समजलो की तू दुसऱ्या माणसांसारखा नाहीस. माझ्या काकांचं ते बोलणं ऐकून मला धक्काच बसला. त्यांनी फक्त त्यांच्या म्हातारपणी त्यांना माझा आधार मिळावा म्हणून माझे लग्न होऊ दिलं नव्हतं. राहुलने लगेच मला मिठी मारली कारण एका फोटोमुळे त्याने मला चुकीची समजली होती. मी माझ्या काकाला माफ केलं कारण कसेही असले तरी शेवटी ते माझे काका होते आणि त्यांनी जे काही केलं ते म्हातारपणीच्या भीतीने केलं होतं.